स्विमिंग पूलवरची ती सकाळ नेहमीसारखीच होती. पण त्या दिवशी हवेत काहीतरी वेगळे होतं. निळसर पाण्यावर सूर्यकिरण अलगद पडत होते. पाण्याच्या हालचालींसोबत प्रकाश लहरत होता. त्या शांततेत उभा होता आरव. 19 वर्षांचा, सडपातळ पण घट्ट शरीरयष्टीचा. केस किंचित ओले, डोळ्यांत एक विचित्र स्थैर्य. तेवढ्यात दरवाजा उघडला. ती आली. सई. 35 वर्षांची, पण तिच्या चालण्यात थकवा नव्हता. होता एक दडलेला रिकामा भाव. हलक्याशा हालचालीत तिची आकृती जाणवत होती. आत्मविश्वास आणि असुरक्षिततेचा नाजूक संगम तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. आरवची नजर नकळत थांबली. ती जवळ आली. "मी स्विमिंग शिकायला आलीये." तिचा आवाज मऊ होता, जसा पाण्यावर पडणारा पहिला थेंब. पहिल्या काही दिवसात आरव फक्त शिक्षक होता आणि सई फक्त शिकणारी. पण पाण्यात उतरताना तिच्या अंगात येणारी हलकी घाबरट हालचाल आणि तिच्या पाठीमागे उभा राहून आरव देत असलेला आधार, हे दोघांनाही जाणवायला लागलं. तो कधी तिच्या हातावरून हात नेत असे, फक्त पोझिशन सुधारण्यासाठी. पण त्या क्षणी तिच्या श्वासाचा वेग बदलत असे. "श्वास सोडू नका," तो जवळून म्हणायचा. आणि त्याचा आवाज तिच्या कानाजवळ, खूप जवळ. आठवड्यानंतर सई पाण्यात अधिक आत्मविश्वासाने हालचाल करू लागली. पण आरवचा आधार तिला अजूनही हवा वाटायचा. कधी मुद्दाम तो जवळ उभा राहावा म्हणून ती विचारायची, "मी बरोबर करतेय ना?" तो तिच्या पाठीमागे येई. हात तिच्या खांद्याजवळ, कधी कंबरेजवळ. फक्त एक क्षण. पाणी त्यांच्या अंगाभोवती हलकेच हलायचं, पण आत काहीतरी जोरात हलायचं. कधी त्यांची नजर पाण्याच्या आरशात भेटायची. तो लगेच नजर वळवायचा. ती मात्र थांबायची. जणू तो क्षण साठवत होती. क्लासनंतर चहा झाला. कधी पावसात चालणं, कधी शांत संध्याकाळी पूल रिकामा असताना गप्पा. सई एकदा म्हणाली, "माझ्या आयुष्यात सगळं आहे, पण तरी काहीतरी नाही." आरव हळूच म्हणाला, "कधीकधी काहीतरी नाही हेच आपल्याला जिवंत ठेवतं." ती हसली. तो हसला नाही. कारण दोघांनाही माहीत होतं ते धोकादायक होतं. त्या दिवशी पूल रिकामा होता. सई पाण्यात उभी होती. ओले केस मानेला चिकटलेले. पाण्यावर पडलेला प्रकाश तिच्या शरीर रेषांवर हलत होता. आरव काठावर उभा राहू शकला नाही. तो पाण्यात उतरला. दोघांमधील अंतर कमी झालं, खूप कमी. तिचा श्वास त्याला जाणवत होता. त्याचा हात तिच्या हातात गेला, अनाहूतपणे. ती थांबली नाही, त्यानंही मागे घेतला नाही. त्या क्षणी वेळ थांबली. फक्त पाणी, श्वास आणि नजरा. "आरव?" ती हळूच म्हणाली. पण पुढे काही बोलली नाही. कारण काही गोष्टी शब्दात सांगायच्या नसतात. पुढच्या काही दिवसात सई बदललेली होती. जवळ येत होती आणि लगेच दूरही जात होती. एक दिवस ती आलीच नाही. पुढच्या दिवशी आली, डोळ्यांत ओल. "आपण खूप पुढे चाललोय," ती म्हणाली. "माझं आयुष्य आहे, माझ्या जबाबदाऱ्या आहेत." आरव शांतपणे ऐकत राहिला. पण ती थांबली. "हे जे वाटतंय ते खोटं नाही." त्या दिवशी दोघं शेवटचे एकत्र पूलच्या काठावर बसले. सूर्य मावळत होता. पाण्यावर लालसर प्रकाश. आरव म्हणाला, "काही प्रेमकथा पूर्ण होण्यासाठी नसतात. त्या फक्त मनात खोलवर रुतून बसतात." सईनं त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यांत प्रेम आणि निरोप. ती निघून गेली. आरव आजही स्विमिंग कोच आहे. पण जेव्हा तो पाण्यात उतरताना कुणाला आधार देतो, तेव्हा त्याला अजूनही तो एक स्पर्श आठवतो, जो कधी पूर्ण झाला नाही, पण कायमचा राहिला. कारण काही ओढ शरीरापेक्षा खोल असते. ती मनात श्वास घेते, आयुष्यभर.